टेप बॉल स्पेशालिस्ट प्लेयर राजेश दादा पहा आपल्या तालुक्याचं नाव केवढं मोठं केलंय. ISPL सारख्या एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आणि जी ड्रीम टीम तयार करण्यात आली राजेश दादा ISPL ची, त्या टीममध्ये रजत मुंडे देखील आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरलेला अगदी आपण पाहतो ना, सागर अली मला असं वाटतं प्लेअर ऑफ द टुर्नामेंट होता, तो देखील आहे. साहिल लोंगले देखील आहे. करण अंबाला देखील आहे. पहा कुठे जाऊन पोहोचला आपला साहिल लोंगले, तालुका कुठे पोहोचलाय. खरोखरच कौतुक करायला हवं. हे का ते सगळे आयोजकांमुळे. सन्माननीय अजयजी दिघे साहेबांचं हे आयोजन, रुपेशजी बनोटे साहेबांचे त्या स्वागत आम्ही करतोय. त्याचबरोबरीने सूरजजी देशमुख साहेब मंचावरती राजेदादा लाड उपस्थित आहेत. आपल्या बाबांच्या स्मृतीला अभिवादन ही करणारी स्पर्धा अर्थातच अजय दिघे यांचे बाबा स्वर्गीय रवींद्र किसन दिघे यांच्या स्मृती चषकाचं हे आयोजन. हा महत्त्वाचा सामना आहे. एका बाजूला अवधूत 11 शिवशक्ती कडाव मंगेशजी पवाळी साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान जोवेली. एकमेकांच्या विरोधात बऱ्याचदा ते खेळतात. जय हनुमान जोवेली, शिवशक्ती कडाव आणि न्यू गोल्डन पोसरी हे खास लढाई आहेत, नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. विशेष कौतुक करेल प्रफुल्ल शेठ भोईर यांचं. प्रत्येकावरती त्यांची नजर आहे, त्यांचं सहकार्य लाभलंय. त्याचबरोबर राकेश शेठ दळवी, केतन बामणे यांचं आता टेन्शन कमी झालंय, कारण संघ आले ना सगळे, बस बाकी काही नाही. प्रमुख जबाबदारी केतन बामणे यांच्यावरती सर्व संघांची होती. कुंदनजी भोईर, बादशाबाई, सर्वच मंडळी. जय गुरवला कसं विसरून चालेल. एक काळ या पठ्ठ्याने देखील गाजवलाय, परंतु का क्रिकेट पासून दूर आहे. पहा आणखी एक दादा आपल्याकडे मोठा प्लेअर आहे, असलफा घाटकोपर. अंडरआर्म क्रिकेटची सर्वात मोठी टीम. कुठेही जा, असलफाचं नाव घेतलं तरी सुद्धा धाबे दणाणतात. त्या टीमला लीड करणारा दहिवली गावचा सुपूत जय गुरव, तो या सहकार्यामध्ये त्याचं योगदान आहे. कल्पेश साळुंखेने सलग 3 षटकार मारले, तर दर्शन लाड आणि ओमकार ठोंबरे यांच्या वतीने 2,500 रुपयांचं पारितोषिक. पहिला षटक घेऊन आलाय नामचीन गोलंदाज विवेक आणि त्याच्यासमोर एक कल्पेश, सलामीवीर आहे कौशल. 5 षटकांचा हा सामना असेल हे लक्षात असू द्या. तुषार आंग्रे यांचं देखील इथे आगमन. जुने जाणते क्रिकेटर अशोकजी जाधव यांचं देखील इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत. पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. वाडिश लॉंग ऑफला बॉल चाललाय. पहिली धाव धावफलकावरती. अनेक स्पर्धा राजेश दादांनी केलेल्या स्पर्धेची ट्रॉफी अजूनही माझ्याकडे. सन्मान चिन्ह खूप खास आहे, तसेच्या तसंच आहे. नगराध्यक्ष चषक ही स्पर्धा संपन्न झाली होती. 2 पर्व ती स्पर्धा होती. तेव्हा रेल्वेचं ते ग्राउंड होतं जिथे आता नवीन रेल्वे स्टेशन तयार होत आहे. स्क्वेअर ड्राईव्ह पॉइंटच्या वरतून हा फटका खेचला. आउटफील्ड फास्ट या क्रीडांगणाची. बॉल चाललाय सीमारेषा पार. कौशलच्या बॅट मधून आलाय. कडाव टीम साठी पहिला चौकार. थँक्यू. सन्माननीय अजय दिघे साहेबांची स्पर्धा स्वर्गीय रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2025. आडवा बॅटने वॉट शॉट हुक केलाय आणि बॉल पाठवलाय फाईन लेगला. षटकार कौशलच्या बॅट मधून. सुंदर असं गीत सन्माननीय अजयजी दिघे साहेबांवरती आधारित हे गीत. षटकार आलाय. सन्माननीय संतोष पिंपरकर साहेब देखील मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आहे. लोअर फुल टॉस बॉल ऑफ ड्राईव्हचा चांगला स्ट्रोक, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. ते फक्त एकच धाव. बरेचसे पारितोषिक आहेत कौशलच्या बॅट मधून. संतोष पिंपरकर साहेब मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचंही आम्ही स्वागत करतोय. आज ते खास या स्पर्धेसाठी ते उपस्थित राहिलेत. त्यांना खेळ पाहायचे क्रिकेटचा. त्याबरोबरीने मोठे संघ आज या स्पर्धेत खेळतात. यॉर्क बॉल चॉप करण्याचा प्रयत्न होता.
निर्धाव चेंडूची सांगता करतोय विवेक गायकवाड. पहिलं षटक अद्यापही मार्गस्थ आहेत आणि धावा आहेत त्या कडाव संघाच्या 12. धावसंख्या ती 12. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता परंतु हा व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धाव जोडली जाणार. लाख मोलाची स्पर्धा. व्हाईट बॉल मात्र इथे घोषित केलाय पंचांनी. हे ओव्हर दिले की व्हाईट बॉल आहे. हा मग तुमची स्टाईल अशी आहे की तिने मी अचंबित झालो कारण मी स्क्रीनला पाहिला बॉल. ओव्हरचा खेळ मात्र इथे समाप्त झालाय. एवढे तुम्ही हात एक्सटेंड केलेत का त्याने मला टेन्शन आलं आणि विवेक तर त्या पलीकडे टेन्शन आलं होतं. चला पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती मात्र 13 कारण ही खेळपट्टी 12 धावा आहेत. ही खेळपट्टी आहे आम्हाला पॅरलल समांतर आहे. आम्ही अंदाज बांधू शकत नाही. स्क्रीनवरती पाहिलं तर ठीक परंतु स्क्रीन फक्त ऑपरेटरकडे. मोहाची वाडी अण्णा यांनी ही खेळपट्टी बनवले. यानंतर त्यांचा सामना आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या 12. चला मॅच स्टार्ट करा दोवेली टीम. सलग 2 षटकार जो मारेल फलंदाज आता सुरुवातीला रामबाबू पालकर यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक असेल त्याच्यासाठी धन्यवाद. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम देखील आपण रिपोर्ट करा. पहिल्या ओव्हरमध्ये 1 चौकार 1 षटकार 2 सिंगल आल्या. विवेक गायकवाडनं पहिलं षटक टाकलं. धावा झाल्या त्या बिनबाद 12. शिवशक्ती कडाव आज अवधूत 11 या नावाने संघ खेळतोय आणि आता गोलंदाजीसाठी दाखल झाला आहे. या टीमचा एक जबरदस्त ऑलराऊंडर महेंद्र धुळे राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करेल कौशलसाठी. करण धुळे आलाय. हॅलो. दरम्यान या ठिकाणी पारितोषिक जरूर येते. ऋषिकेश लाड यांच्याकडून पारितोषिक लागलं जाते. बॅक टू बॅक 3 षटकार कल्पेश सालंकीने ठोकले तर त्याच्यासाठी तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. करण धुळे आलाय गोलंदाजीसाठी आणि ते पहिल्याच बॉल वरती मोठा धक्का. कौशल गुरवला बाद करण्यात यश मिळालंय करण धुळेला. आडव्या बॅटने हा फटका खेळसायचा होता. बॅटची कडा घेतली. विकेट किपरने झेल घेतला आणि पहिला मोठा धक्का कौशल गुरवचा. शिवांश निलेश पवाळी यांच्याकडून पारितोषिक लागलं जाते. बॅक टू बॅक 3 षटकार जर कडाव संघाने ठोकले तर त्यांच्यासाठी तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. ऋषिकेश लाड यांनी पारितोषिकाची कैरात जरूर केली आहे. अगदी कल्पेश सालुंकीसाठी पारितोषिक आहे. बॅक टू बॅक कल्पेशच्या बॅटमधून 3 षटकार आले तर मात्र त्यांना तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज असेल ऋषिकेश लाड यांच्याकडून. नाही पारितोषिक नक्कीच लावा परंतु ती पारितोषिक फलंदाज किंवा गोलंदाजांना मिळतील अशी पारितोषिक लावा. म्हणजे आमचं नाव आलं पाहिजे म्हणून पारितोषिक लावू नका. ही पण एक नम्रतेची सूचना आहे कारण आयोजकांनी या स्पर्धेसाठी 10 ते 12 लाखाचा खर्च केलाय आणि तुम्ही येणार आम्हाला सांगणार की 2-4 षटकार मारा. अरे ते 1 षटकार जात नाही. 4 षटकारांचं नाव घ्या. त्याचं नाव अख्ख्या मॅचमध्ये कशाला पाहिजे. एकदाच अनाउन्समेंट होईल बस बाकी काही नाही. नाहीतरी खेळ आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचे अशी सूचना आयोजक आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. ही माझी वैयक्तिक नाही. त्याच समय त्या ठिकाणी अगदी बहारदार व्यक्तिमत्व विजयजी हजारे यांचं आगमन होतंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. विजयजी हजारे या आपण मंचावरती. करण धुळे यांनी पहिल्याच बॉलवरती एक महत्त्वाची विकेट घेतलेली आहे. कौशल गुरव सारख्या एक महत्त्वाच्या फलंदाजाला त्याने बाद केले. नवीन फलंदाज सध्या मैदानावरती एक कडावचा विशाल पोखरकर. स्लोवर 1 चेंडू हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केलाय. डीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डर वेगाने येतोय परंतु एकच धाव कारण दबाव आहे. विकेट गेलेली आहे त्याचा दबाव आहे. विशाल तयार होता परंतु कौशलने त्याला माफी असावी कल्पेशने त्याला थांबवलं. पाहुण्यांचं आगमन होतंय. स्वागत आहे. मंचावरती पिंपरकर साहेब उपस्थित आहेत. आनंद घेत आहेत त्या क्रीडा स्पर्धेचा. राजेश दादा उपस्थित आहेत. राकेशजी दळवे आहेत. केतनजी गवळे आहेत. सगळेच मंडळी आहेत आमचे. तुषारजी आंग्रे अशोकजी जाधव केतन बामणे यतीन बामणे. या ठिकाणी जर पाहायला गेलं ना तर अगदी मित्र म्हणेल अजय दिघे यांनी आयोजित केलेली स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी अर्थातच त्यांचे मावस भाऊ कुमारजी सौरभ कौर भाजपा युवा मोर्चा अंबरनाथ शहराचे अध्यक्ष यांचं या ठिकाणी आगमन झाले. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. त्याच समेत आदरणीय
सूरजजी वारिंगे उद्योजक, त्यासमेत मयूरजी बोराडे, तेजसजी बोराडे, मनोजजी वारिंगे आणि सुजित कौर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. हे आतमध्ये येणारा चेंडू परफेक्ट ओळखला तो कल्पेश साळुंखेने आणि त्याचा फेवरेट स्ट्रोक आहे म्हणजे स्क्वेअर ऑफ द विकेट. ऑन साईडला नाही तर ऑफ साईडला बॅकवर्ड पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, त्याचबरोबरीने थर्डमॅन या रिजनमध्ये चांगली फटकेबाजी करतो कल्पेश आणि तोच एक फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. वेगवान चेंडू, बॉल पाठवलाय स्क्वेअर लेगला. व्हॉट अ ग्रेट शॉट, अद्भुत फटका, चमत्कारिक फटका कल्पेश साळुंखेच्या बॅटमधून करण धुळेच्या विरोधात षटकार. बॅटिंग लाईन साठी ओळखला जातो तो षटकार जरूर मैदानात पाहायला मिळालाय, परंतु आणखी 2 षटकार जर आले तर ऋषिकेश लाड यांच्याकडून मात्र तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल. आणि आणखी एक षटकार आला, दुसरा षटकार तर रामबाबू पालकर यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक. षटकाराने धाव फलक वधारले, जाऊन पोहोचले 23 वर 23. हे दादा शेकोटी पेटवार आहे, इतकी पण थंडी अजून सुरू झाली नाहीये. आयोजक तिथे पोहोचतील याची नोंद घ्या. काय फटकेबाजी चालू आहे कल्पेश कडून, ते देखील करण धुळेच्या विरोधात. सेकंड पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये शेवटच्या 3 चेंडूंवरती 2 चौकार 1 षटकार. केपी ऑन फायर, बॉल सीमारेषा पार, कडावचा चौकार. फटके टेनिस बॉल क्रिकेटमध्ये थोडे लुप्त पावलेत. फिल्डिंग मध्ये वारंवार बदल करत असताना करण. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर 27 झाल्यात. हा वेगवान चेंडू, परंतु बॉल हवे ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर पाठमोरा चाललाय. चांगलं जजमेंट शेवटच्या चेंडूवरती. करण धुळेला सेलिब्रेशन करायला मिळतंय आणि त्याने विकेट घेतले केपीची. आणि एक जबर धक्का दिलाय तो करणने, बाद केलं केपीला. सर्वांचं सहर्ष स्वागत. सन्माननीय अजयजी रवींद्र दिघे साहेब आयोजक या स्पर्धेचे. केपी बाद झालाय, कौशल बाद झालाय, विशाल आणि नौका फलंदाज आता अभि. करणने जाता जाता एक महत्वाचा अडथळा दूर केला म्हणजे केपीची विकेट घेतली. केपी आक्रमक आहे, नेहमी आक्रमकतेने फलंदाजी करतो आणि जेव्हा तुम्ही आक्रमण करता तेव्हा तुमचे विकेट जाण्याचे चान्सेसही जास्त असतात. आणि लास्ट बॉलवरती केपीची विकेट मात्र मिळाली. 2 ओव्हरमध्ये 27, पहिल्या ओव्हरमध्ये विवेकने 12 धावा दिल्या आणि करणने दुसऱ्या षटकात धावा दिल्या त्या 15. परंतु विकेट 2 घेतल्या करणने. पहिल्या बॉलवरती कौशलला बाद केलं आणि लास्ट बॉलवरती केपीला बाद केलं. चला मॅच चालू करा पंच. यानंतरची लढाई असेल 2 संघादरम्यान. मोहाची वाडी अल्पेश 11 लवजी, दोन्ही टीमचे कॅप्टनला आम्ही रिक्वेस्ट करतोय टॉस करण्यासाठी आपण या. अल्पेश 11 लवजी विरोधात मोहाची वाडी, दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी या. हा नाही मगाशी, आता जोपर्यंत चेंडू टाकत नाही तोपर्यंत कोण गोलंदाज आहे तेही म्हणू नये, कारण 12th मध्ये सांगितलं महेंद्र, परंतु मला तिकडे ठाऊक आहे करण आहे. कल्पेश धुळे आला आता तिसऱ्या षटकात. अवधूत 11 शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या विरोधात जनमान जुबेली. फ्लाइट दिली होती बॉलला, फसवा गोलंदाज आहे. कधी कधी लेग स्पिनरचा वापर या टीम कडून. निर्धाव चेंडूची होते ते सांगता. 27 धावा 27. फ्लाइट दिले पुन्हा एकदा कल्पेशने. हा लेग कटरचा नेहमी वापर करतो. लेग कटर पेक्षा लेग स्पिनर बॉलर आहे. आय लेवल बॉलिंग चालू आहे. विशाल फोकरकर आक्रमक फलंदाज आहे. पहिले 2 चेंडू निर्धाव आलेत. 27 वरती धावसंख्या स्थिरावले. केपीची विकेट गेल्यानंतर थोडा दबाव नक्कीच असेल विशाल आणि अभि देवघरेवर. 27 धावा. एक मोठी लढाई कडा विरोधात जोवेली.
आतमध्ये आणायचा होता चेंडूवर पिच बॉल आणि विवेक गायकवाड यांच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेषा पार. शेवटी सूर गवसला विशालच्या बॅटमधून. षटकार. दमदार क्रिकेट स्पर्धा. धन्यवाद. सलग 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर मात्र षटकार. धावसंख्या 33 धावा धाव फलकावर. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न झालाय. स्वतः कल्पित चेंडू अडवतोय, परंतु एक धाव काही रोखू शकला नाही. धावसंख्या 34. धावा 34. थोड्याच वेळात या क्रीडा स्पर्धेला भेट देण्यासाठी कर्जत खालापूरचे दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठ तोरवे साहेबांचं आगमन होणार आहे. पुन्हा फ्लाइट दिली. ज्या ज्या वेळी कल्पेशने फ्लाइट दिले, गती कमी केले, टप्प्यावरती नियंत्रण ठेवले, त्यावेळी त्यांनी फलंदाजांना फसवलंय. लेग ब्रेक त्याच्याकडे आहे आणि त्याचा चांगला वापर त्याने केलाय. जो षटकार आला तो थोडा वेगवान चेंडू होता आणि त्यावरती विशालने आक्रमण केलं. 34 धावा. 7च धावा आल्यात आतापर्यंत. शेवटचा चेंडू अभि देवगरे ऑन स्ट्राइक आहे. हा देखील आक्रमक फलंदाज आहे, प्रमुख फलंदाज आहे या टीमचा. पुन्हा फ्लाइट दिली, परंतु अगदी टप्प्यात होता बॉल. बॉल फेकून दिला लॉंग ऑनला. अभि देवगरेच्या बॅट मधून आला हा धमाका. 2 षटकार आले या ओव्हर मध्ये. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धाव संख्या आहे ती 2:40. दरम्यान सामना चालू आहे. अर्थातच शिवशक्ती कडाव संघाला मात्र शुभेच्छा आल्यात. हर्षद गायकर टाकवीकडून अर्थात त्या शुभेच्छांचा स्वीकार जरूर आहे. विनंती आहे मित्रांनो, स्टेजच्या उजव्या बाजूला, आमच्या स्टेजच्या उजव्या बाजूला जी शिकोटी पिटवली ती विजवा. तिथं जर आयोजक पोहोचले तर तुम्ही त्रासात याल, कारण आता मैदानात धूर किती आलाय तो पहा. अनिकेत कारंडे, आपण त्वरित डीजे मास्टरशी संपर्क साधा. 3 ओव्हरमध्ये 40 धावा झाल्यात. या षटकाची सुरुवात कल्पेशने 2 निर्धाव चेंडू टाकून केली होती. त्यानंतर विशालने षटकार मारला, सिंगल घेतली, डॉट बॉल आला अभिच्या विरोधात आणि शेवटचा चेंडू अभि अगदी पुढेच टप्पा ठेवला आणि त्यावरती जोरदार आक्रमण झालं. जेव्हा जेव्हा हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत, जोविली म्हटल्यानंतर आमचे समालोचक मित्र माडी महेश धुळे हा सामना पाहत असतील तर त्यांचंही स्वागत आहे. आणि एमआर पॅनलच सध्या मैदानात अंपायरिंग करतोय. मला काल डीकेने माहिती दिली, महेश धुळे आणि राहुल चव्हाण यांचा एमआर पॅनल आणि एमआर पॅनलचे पंच सन्माननीय राजेजी लाड साहेब, त्याचबरोबर पिंपरकर साहेब मंचावरती उपस्थित आहेत. कारावचे बनोटे साहेब आणि देशमुख साहेब देखील उपस्थित आहेत. सर्वांचं मी स्वागत करतोय. 3 ओव्हरमध्ये धावा आहेत त्या 40. महेंद्र धुळे, विशाल फोकरकरने अनोख्या स्टाईलने बॉलला फेकून दिलं, फाईन लेगला. षटकार, 6 धावा. आक्रमक फलंदाज आहे, हार्ड हिटर बॅटर आहे आणि त्याने पहिलाच बॉल वरती षटकार केसलाय. शिरसेचे चिराग भोईर यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी विशाल पोखरकरच्या 200 रुपयांचं पारितोषिक. हॅलो, ही जरा मागची गर्दी आहे ना कॉमेंट्री बॉक्सच्या, जरा 12वे सोडून कोणी बसू नका, एक विनंती आहे. यॉर्कर बॉल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, 1 धाव नक्कीच जोडली जाते. एकेरी धाव संख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 47 वर 47. येस, प्रेक्षक वर्ग, समोरची जी मैदानातली एंट्री आहे, आपणास विनंती आहे की ती एंट्री खाली करा. आपण तिथून मान्यवरांची मांदी आली आता तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी आम्ही सांगितलं होतं 3 रजनीमध्ये ट्रेलर पाहिलाय. आज तुम्ही अजय दिघेंच्या मैत्रीचा पिक्चर जरूर पाहाल.
स्क्वेअर लेगला फटका खेचलाय. पुन्हा एकदा डीप मध्ये झाले चुकी. जोविली संघाने फिल्डिंग मध्ये केले मिस्टेक आणि त्याचा फायदा मिळेल कडाऊ संघाला. बॉल सीमारेषा ओलांडतोय. मिळतील धावा 4. चौकार. एंट्री जरूर पाहायला मिळेल. अगदी समाज कार्यातून कोणतेही राजकीय पद नसताना मात्र संपूर्ण महाराष्ट्रावर ज्यांच्या समाज कार्याचा झंझावत आपल्याला पाहायला मिळतोय, अर्थातच मैत्रीच्या दुनियेतले राजा माणूस सागरजी तवळे सरांचं या मंचाच्या ठिकाणी आगमन होत आहे. एक दमदार एंट्री या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. सागरजी तवळे सर. डीजे तोड थांबा. खेळ चालू आहे मैदानावरती. मॅच थांबवली जाईल. मिळेल स्कोर तुमच्यापर्यंत पोहोचवतो. धाव संख्या जाऊन पोहोचले 52-52. बाजूला तिथून मैदानातून गाड्या येतील. गाड्या मैदानात येऊ द्या. गाड्या मैदानातून येतील. दमदार नेतृत्वाची दमदार एंट्री. अर्थातच सागरजी तवले समाज कार्यातलं सगळ्यात मोठं नाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. सागरजी तवळे. समाज कार्यातलं सगळ्यात मोठं नाव. अनेक समाजविमुखी कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून राबवले जातात ते सागरदादा तवळे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. दमदार दमदार नेतृत्वाची दमदार एंट्री या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. अर्थातच आम्ही गेल्या 3 रजनीमध्ये सांगत होतो की 3 रजनीमध्ये अजय दिघे यांच्या मैत्रीचा ट्रेलर तुम्ही पाहिलात, परंतु आज संपूर्ण पिक्चर तुम्हाला या रजनीमध्ये जरूर पाहायला मिळतोय. समाज कार्यातलं सगळ्यात मोठं नाव अर्थातच सागरभाई तवळे आपल्या संपूर्ण ताफ्यासहित या ठिकाणी उपस्थित झालेत. या कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2025 मध्ये कर्जतकरांच्या वतीने अजय दिघे यांच्या वतीने सागरभाई तवळे आणि त्यांच्या ताफ्याचं सहर्ष स्वागत करूयात आणि वळूयात आता मॅच कडे, जिथे मात्र 2 बॉल बाकी आहेत इनिंग ब्रेक साठी. प्रवीण आपला माफी संदीप 4थं षटक चालू आहे. 4थं. येस माफी असावी. गाड्या येस नंतर पुन्हा एकदा येतील गाड्या मैदानात. जशा आल्या तशा त्याच एंट्री मधून रिव्हर्स होतील.
चौथं षटक चालू आहे, परंतु या 2 बॉल नंतर आपण जरूर सागरभाईंकडे जाणार आहोत. अगदी एक दमदार नेतृत्वाची दमदार एंट्री. कोणतंही राजकीय पद जवळ नसताना समाजोपयोगी कार्यक्रम राबवणं ही सगळ्यात मोठी कला त्यांच्याकडे आहे. आणि आज आपण पाहतोय या मैत्रीला दुजोरा देण्यासाठी सागरभाई तवले या मंचावरती दाखल झाले आहेत. अजय दिघे यांच्यावरती असलेलं मैत्रीचं प्रेम आज त्यांना इथपर्यंत घेऊन आलं. अगदी 3 रजनीमध्ये ही फार मोठी चर्चा रंगली होती, सागरभाई तवले कधी येणार, परंतु त्यांनी आज या शेवटच्या रजनीमध्ये जरूर हजेरी लावली आहे. आज संपूर्ण ताफा पाहिल्याच्या नंतर अगदी त्यांच्याकडे पाहायला गेलं तर एक व्यक्तिमत्व आहे आणि ते व्यक्तिमत्व या कमी वयात फार मोठी भरारी घेताना दिसून येत आहे आणि त्यांचाच आदर्श अजय दिघे यांनी घेतलेला आहे. अर्थातच या जोडीचा गौरव आणि सलाम जरूर करावा लागेल. इतकं मोठं कार्य या दोघांच्या माध्यमातून आहे. अर्थातच समाजोपयोगी कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून राबवले जातात ते सागरभाई तवळे या ठिकाणी उपस्थित होतात. मॅच ऑन होईल. 52 धावा झाल्यात शिवशक्ती कडाव संघाच्या 52 आणि तो फटाक्यांचा बॉक्स जरा बाहेर घ्या कारण तिथे खेळाडू क्षेत्ररक्षण करतोय. पाहुण्यांना सांगू इच्छितो चालू असलेला सामना बदलापूर परिसरातील एक दादा संघ बलाढ्य संघ जनमान जोवेली आणि त्यांच्या विरोधात कर्जत मधील अवधूत 11 शिवशक्ती कडाव सन्माननीय मंगेशदादा पवाळी यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि कडावची धावसंख्या 52. चौथं षटक टाकतोय महेंद्र ज्याने आतापर्यंत धावा दिल्यात 12. बॅटिंग करतोय विशाल पोखरकर जो वैयक्तिक खेळतोय 13 वर. संघाची धावसंख्या 52 आहे. या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. हा लाईट समोरचा 2 व्हीलर 52 धावा खोदून काढला हा चेंडू. पाहुण्यांची दमदार एंट्री आपण या मंचावरती पाहिली. तवले साहेबांचं सहर्ष स्वागत, त्यांच्या ताफ्याचं सहर्ष स्वागत. थोड्याच वेळात आपण त्यांचं स्वागत या सत्कार मंचावरती नक्कीच करू, परंतु सध्या मॅच चालू आहे आणि पुढचा जो सामना आहे टॉस अडिया. अल्पेश 11 लवजी कॅप्टन इथे आलेला आहे. ड्राईव्ह केलाय, कव्हर्स मधून बॉल काढलाय, डीपला फिल्डर तैनात आहे, हातातून चेंडू निसटला परंतु विशाल तयार होता दुसऱ्या धावेसाठी. फिल्डिंग आणि ते नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो झालाय. काय धावला विशाल. आता पाहूया कदाचित तिसऱ्या पंचांची मागणी. यस, तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते रनआउट साठी. थर्ड अंपायर आता चेक करतील. स्वर्गीय रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2025. पंचांचा निर्णय आलाय. पहिल्यांदा जेव्हा आउट करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा चेंडू लागला नाही. सेकंड अटेम्प्ट मध्ये लागलाय तोपर्यंत बॅटर पोहोचला होता. बॅटर सेफ आहे. 2 धावा इथे जोडल्या जातील. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले शिवशक्ती कडाव संघाची 55 वरती. मोहाचीवाडी संघाचा कर्णधार आपण टॉस साठी त्वरित या. अल्पेश 11 लवजी संघाचा कर्णधार सप्रेम इथे आलेला आहे कॅप्टन. 4 ओव्हर मध्ये 55. चौथा सामना आज जयशंकर चांदई संघ काही कारणास्तव येत नाहीये, त्यांच्याऐवजी कळम संघ खेळणार आहे भातांच्या विरोधात, श्रीदत्त भातांच्या विरोधात. 4 ओव्हर मध्ये 55. पुन्हा गोलंदाजीसाठी आलाय तो कल्पेश. फ्लाइट दिली त्यावरती आक्रमण स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फलंदाज विशालच्या बॅट मधून आलाय कडावचा षटकार. पहिल्या बॉलवरती षटकार.
अगदी समोर टप्पा आणि त्यावरती सरळ हा षटकार पाहायला मिळाला. 6 धावसंख्येने स्कोर 61 वरती. दुसऱ्या षटकात जेव्हा करणने कल्पेश आणि कुशलला बाद केलं असं वाटलं धावा थांबतील, परंतु विशाल पोखरकर काय लाजवाब इनिंग साकारतोय. पंच नक्की एक्झॅक्टली ज्या बाईकच्या लाईट चालू आहेत ना त्यांना विनंती आहे वाहनधारकांना की लाईट ऑफ करा, खेळाडूंना त्रास होतोय. यस, पारितोषिक जरूर लागलं जात आहे. बॉल किती शिल्लक आहेत समीर? शॉर्ट पिच बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा मागे फिल्डर, परंतु एकच धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 62 वरती. सलग 2 षटकारांसाठी रोहन गायकवाड यांच्या वतीनं 500चं पारितोषिक. आणखी काय पारितोषिक आहेत? 4 चेंडू शिल्लक आहेत. ओके, चला जाऊयात आपण. अगदी सागरभाई तवळे यांच्या मैदानावरती एंट्री झाली आणि नक्कीच एक बहारदार सामना त्यांच्या भेटीला जरूर आहे. 4 बॉल शिल्लक आहेत, परंतु या 4 बॉलमध्ये बॅक टू बॅक 3 षटकार जर आले तर सागरभाई तवळे यांच्याकडून तब्बल 3000 रुपयांचं कॅश प्राइज त्या बॅटरसाठी देण्यात येईल. सध्या संधी आहे अभि देवघर यांसाठी. पाहूया काय घडतंय मैदानात. 62 धावा 62. अभि देवघरे गोलंदाजी करतोय. कल्पेश लास्ट ओव्हर, शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रातील. जोविले विरोधात कडाव. अतिशय महत्वाचा सामना, ज्या लढतीकडे तमाम क्रिकेट रसिकांचं लक्ष लागलंय. स्वर्गीय रवींद्र किसन दिघे स्मृती चषक ही स्पर्धा, दमदार असं आयोजन अजय दिघे साहेबांचं. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी LED TV आहे. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरसाठी स्पोर्ट्स सायकल आहे. गुडघे टेकून मारण्याचा प्रयत्न होता. हा निर्धाव चेंडू अभिसाठी डॉट बॉल. महत्वाचे निर्धाव चेंडू जोविली संघाला, कारण धावा आहेत त्या 62. मोहाचीवाडी संघाचा कर्णधार देखील इथे उपस्थित झाला, अमोल चव्हाण. हे सत्र समाप्त झालं की आपण लगेच टॉस करू. शिवम सिंग आणि अण्णा दोन्ही मान्यवरांना विनंती, आपण मंचावरती या. आपलं स्वागत. टप्पा अचूक ठेवलाय. पंच इथे कोणताच निर्णय देत नाहीये. अंपायर्स आहे. विजयजी आजार यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. एक मिनिट संदीप थांबा. पंच तुमचा रेफरल आहे का वाईट साठी? वाईट साठी आपल्याकडे रेफरल नाहीये. तुमचा रेफरल असेल तर डीके 4 दिवस तुम्ही अंपायर आहात. बासष्ट धावा 62. टप्पा पडला आणि आता आतमध्ये वळण घेतला. हा वाईट बॉल आहे. पंचांकडून निर्णय आलाय. चला कॅप्टन दोन्ही या. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन थांबा. 63 धावा 63. श्रीदत्त भातान संघ देखील वेळेत उपस्थित झालाय, त्यांचंही स्वागत. समोर खेचला फटका, गॅप शोधली परफेक्ट अभि देवघरेने. बॉल चाललाय सीमारेषा पार. कडावला मिळतील धावा 4. चौकार. तवले यांचं इथे आगमन झालंय मुख्य मंचावरती. त्यांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. 67 धावा झाल्यात 67 कडाव संघाच्या.
येस स्कोर सांगा समीर. स्कोर बोला समीर. 68 धावा झाल्यात. 68 68. 69 धावा संख्येची गरज आहे. आपण जाऊया ते या मंचावरती बहारदार व्यक्तिमत्व दाखल झालं. अर्थातच ज्यांच्या आतुरतेने गेली 4 दिवस 4 रात्र आपण या स्पर्धेसाठी वाट पाहत होतो. मैत्रीच्या दुनियेतला राजा माणूस, समाजोपयोगी कार्यक्रम जिथे कोणतेही राजकीय पद नसताना मात्र ते राबवतात आणि एक दोस्तीला जागृत होण्यासाठी या मंचावरती ते जागृत आलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने अजय दिघे यांच्यावरचं जे प्रेम व्यक्त करण्यासाठी ते या मंचावरती पोहोचले. अर्थातच मी विनंती करेल या स्पर्धेचे सर्वा अजयजी दिघे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सागरभाई तवळे यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. डीजे लवजी टीम या दोन्ही टीमचे कॅप्टन या समोर. अर्थातच सागरभाई तवळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. कॉल आहे. चला लवजी टीम कॉल आहे. कॉल आहे लवजी टीमचा टेल आणि आलाय हेड. अर्थातच टॉस जिंकला. अमोल काय सांगाल टॉस जिंकल्यानंतर? पहिले फलंदाजी करू. वेल अमोल, एकंदरीत सेम क्वेश्चन तुमच्या जवळ घेऊन जाईल. इतकं मोठं आयोजन आहे, या आयोजनाबद्दल काय सांगाल? अजय दिघेंबद्दल काय बोलाल? खरंच मी तर म्हणेल की कर्जत तालुक्यातील या वर्षीचं सगळ्यात बेस्ट आयोजन यांनी केलेलं आहे, तरी त्यांचा मनापासून आभार. वेल तदनंतर आपण जाऊयात अल्पेश 11 लवजी. आज कालापूरमधून बिलॉंग करतायत परंतु कर्जत नगरीत आलायत. या आयोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल? आयोजन खूप छान आहे आणि इथे वेळेवरती सामने नेहमी होतात. येस, थँक्यू. दोघांनाही शुभेच्छा असतील. तदनंतर मान्यवराकडे जाऊयात आपण. अर्थातच या ठिकाणी सनीभाई पाटील उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करण्याची विनंती. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय राकेशजी लाड उपस्थित आहेत, यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. राकेशजी लाड. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय प्रज्वलजी तवळे उपस्थित आहेत, यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. सागरभाईंकडे आपण जरूर जाणार आहोत. एक बिग फाईट जरूर आपल्या भेटीला आहे. त्यानंतर या ठिकाणी प्रज्वलजी तवले सर उपस्थित आहेत, यांचा सन्मान करण्याची विनंती. मॅच एकीकडे ऑन होईल. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय नितीजी ठाकरे उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. नितीजी ठाकरे सर.
तदनंतर या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सुनीलजी बांगर उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. सुनीलजी बांगर सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करण्याची विनंती. मॅच एकीकडे ऑन होईल, कॉम्बॉक्स मध्ये होईल परिवर्तन, जिथे जोडला जाईल महाराष्ट्रातला एक बुलंद आवाज प्रवीणजी दुगाडे सर. परंतु पाहुण्यांच्या स्वागत सोहळ्यानंतर आपल्याला भेटीला ते जरूर येतील. सुनीलजी बांगर सरांचा सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती. तदनंतर या ठिकाणी रोशनजी भोईर उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. रोशनजी भोईर सर, चला जरा पटापट घ्या आयोजन कमिटी. येस, फार माहीर आहेत तुम्ही खरं म्हणायला गेलं तर या बाबतीत. अगदी आमच्या बोलण्याच्या अगोदर तुमची सगळी तयारी आहे. रोशनजी भोईर यांचा सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती. तदनंतर या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय आदेशजी म्हात्रे सर उपस्थित आहेत, यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. आदेशजी म्हात्रे सर, मॅच एकीकडे ऑन असेल. कौशल गुरवच्या बॉल वरती येतोय दमदार षटकार. पारितोषिक आलंय भावेश देशमुख यांच्याकडून कौशलच्या विकेट हॅट्रिकसाठी 3000 पारितोषिक. क्या बात आहे. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी आदरणीय सनी पाटील उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. सनी पाटील सर या आपण. सनी पाटील सर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मॅच बॉल आलाय बा. तदनंतर या ठिकाणी निकीची वाकुर्ले सर उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. फार दमदार हजेरी आपण पाहतोय सध्या ज्वेली आणि त्याच्या विरोधात कडाव टीम. निकीची वाकुर्ले सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. तदनंतर या ठिकाणी आपण पाहतोय संदीप शेठ माणिकिवले या ठिकाणी उपस्थित आहेत, यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. संदीप शेठ माणिकिवले यांचा सन्मान करण्याची विनंती. फार चांगला स्ट्रोक आहे, परंतु परतीचा प्रवास बॅटरला परतावा लागेल. इट का जवाब पत्तर टी फॉर टॅट आणि जशास तसं दिलं गेलेलं उत्तर. विकेट नंबर 1 बॅक टू डग आउट. येस, थँक्यू डीजी, थँक्यू. दरम्यान मॅच एकीकडे ऑन असेल, परंतु आपण थेट जाऊयात सागरभाई तवले यांच्याकडे. चला, हे फार मोठं व्यक्तिमत्व आहे. अगदी खरं म्हणायला गेला तर विचार ऐकण्याची आमची फार मोठी इच्छा होती, परंतु सध्या थोडा त्यांचा नकार आहे, कारण त्यांना मॅच मध्ये इंटरेस्ट आहे. अगदी ज्वेलरी टीम तुमच्यासाठी सुद्धा सागरभाई तवले यांच्याकडून पारितोषिकांची खैरात जरूर आहे. बॅक टू बॅक 3 षटकार जर आले तर मात्र 3000 रुपयांचं कॅश प्राइज त्यांच्याकडून देण्यात येईल. आणि वळूयात कॉम्बॉक्स मध्ये, जिथे परिवर्तन आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अर्थातच महाराष्ट्राची बुलंद तोप प्रवीणजी दुगाडे सर यांचा आवाज. शुक्रिया संदीप बोराडे सर. कैलाशवासी रविंद्र किशन दिगे स्मृति ट्रॉफी 2025 में आप सभी दर्शकों का स्वागत. सभी दर्शकों को मेरा यानी प्रवीण दुगाड़े का प्यार भरा नमस्कार, सत श्री अकाल, आदाब. हल्के हाथों से इस गेंद को स्टीयर किया, शॉर्ट थर्डमैन के ऊपर 1 रन जरूर मिला. 69 रन पहाड़ नुमा लक्ष्य है ये एवरेस्ट की चोटी की तरह, लेकिन उसे पार करने के लिए रणबांकुरे मैदान पर आउट हो चुके हैं. कुशल गुरव ने एक विकेट जरूर निकाला. आउट होने वाले खिलाड़ी थे करण धुले, जिन्हें बदलापुर का वंडर बॉय कहा जाता है, लेकिन एक सिक्सर उन्होंने जरूर लगाया स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. लेकिन उसके बाद
एक अजूबे भरी गेंद डाली कौशल ने और उस वजह से विकेट मिला टीम शिव शक्ति कड़ाव को। और ये ऊंचा खेला, लटक गए यहाँ पर, गेंद हवा में, मिड ऑन के खिलाड़ी उस गेंद के नीचे और इसी के साथ ये बेहतरीन कैच लिया गया गुड्डू द्वारा और ये दूसरा झटका मिला 69 का पीछा करते हुए टीम जोवेली को। ठोक दीजिए। यस, थँक्यू डीजे. शिवशक्ती कडाव संघाने विकेट हॅट्रिक जर नोंदवली तर निलेश पवाले यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. देखिए लोहा घर में भाई, मार लो हथौड़ा, दोनों तरफ से इनाम आ चुका है। हमारे जो मंच पर बैठे हुए मेहमान हैं उन्होंने भी लगातार 3 छक्कों के लिए सागर भाई तौले, इनकी तरफ से 3000 का इनाम है। लोहा घर में मार लो हथौड़ा, मैं हमेशा कहता हूं कि इनाम तो लगाते हैं दानचूर दाता, लेकिन इनाम पाने का दम होना चाहिए। वो दम कब दिखाना होगा, या तो बल्लेबाज को या फिर गेंदबाज को। कांटे की टक्कर है ये कड़ाव बनाम जोएली। मैच दोनों टीमें छोड़ने नहीं चाहेगी क्योंकि दोनों ही टीमों को ऑस्ट्रेलियन मानसिकता वाली टीम कहा जाता है। एक दूसरे के खिलाफ कई बार खेले हुए ही है, लेकिन हम कहते हैं ना, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है। जो 100% से भी ज्यादा, 1000% से भी ज्यादा देगा वो आखिरकार जीतेगा, क्योंकि हर खिलाड़ी प्रयास करता है। क्रिकेट द गेम ऑफ यूनिटी, एक यूनिट का खेल होता है। ये एक नहीं 11 खिलाड़ी इकट्ठा होके ये खेल खेलते और सब अगर अच्छा खेले तो मैच जीतने में देर नहीं लगती, एक टूर्नामेंट जीतने में देरी नहीं लगती। कैलाशवासी रविंद्र किशन दिघे, इनके बेटे अजय रविंद्र दिघे, इन्होंने इस टूर्नामेंट को ऑर्गेनाइज किया है। क्या नहीं है इस टूर्नामेंट में, सब कुछ है। 8.5 फीट की ऊंचाई की ट्रॉफी, मैन ऑफ द सीरीज के लिए एलईडी टीवी, बेस्ट बैटर, बेस्ट फील्डर, बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट के लिए बाइसिकल, और क्या चाहिए। मेहमानों का जिस तरह से स्वागत किया जा रहा है वो देखने लायक है। लेकिन ये गेंद ऑफ स्टंप के बाहर, व्हाइट बॉल का इशारा, एक्स्ट्रास कम करने होंगे कड़ाऊ टीम को। बॉलर को कप्तान द्वारा यही सूचना देनी होगी। लेकिन वहीं दूसरी तरफ जिस तरह फुल टॉस के ऊपर 6 आया था करण धुले के बल्ले से, उसी तरह अगर 2-4 सिक्सर आते हैं तो मजा आएगा। हम कमेंटेटर्स हैं, हम दोनों तरफ से आग लगाएंगे, हमारा काम ही है। ये ऊंचा खेला, लेकिन एक और बल्लेबाज लटक गया। आउट होने वाले खिलाड़ी विवेक के पारीगान, तो ठोक दीजिए। शुक्रिया रोहित धोए। देखिए आदरणीय विधायक महेंद्र सिंह थोरवे, करजत खालापुर विधानसभा क्षेत्र, इनका आशीर्वाद है सिर के ऊपर। हमारे अजय रविंद्र दिघे जो इस टूर्नामेंट के मुख्य ऑर्गेनाइजर है, लेकिन मैदान के अंदर जा रहे हैं रोहित धुए। मध्य क्रम को अब अच्छी बल्लेबाजी करनी होगी। कई लोगों ने नेटवेस्ट ट्रॉफी का फाइनल देखा होगा, जहां पर भारत, सचिन तेंदुलकर जब आउट हुए थे, एशले जाइल्स ने उन्हें क्लीन बोल्ड किया तो भारत में कई टेलीविजन बंद हुए थे। लेकिन उसके बाद मोहम्मद कैफ और युवराज सिंह की एक साझेदारी हुई थी। उस तरह कुछ अगर ये साझेदारी होती है तो मजा आएगा इस मैच में। लेकिन वो पुराना रिकॉर्ड मैंने बताया इंटरनेशनल लेवल का, लेकिन टेनिस बॉल क्रिकेट में भी ऐसे कई रिकॉर्ड बने हैं, वो जरूर हम बताएंगे। फिलहाल 1 रन आ चुका है, कड़ाव टीम इस वक्त हावी है। विकेट जा चुकी है जोवेली टीम की, 3 रन संख्या 2 से बढ़ती हुई 10 रन। 69 रन का पीछा करते हुए 59 की अभी भी जरूरत। इरादा कर पक्का, गेंदबाज को तो दे धक्का, ऐसा लगा छक्का की गेंदबाज हो हक्का बक्का, यही हम कहना चाहेंगे। लेकिन गेंदबाज सटीक लाइन और लेंथ भरी गेंदबाजी कर रहे हैं। शिव शक्ति कड़ाव के गेंदबाजों की जो लाइन है, उस लाइन को देखते हुए यही कहना चाहूंगा मैं
जंजीरों में जकड़ा है बल्लेबाजों को। जैसी फील्डिंग सेट की है वैसी ही गेंदबाजी हो रही है। आउटसाइड ऑफ सम शॉट ऑफ गेंद थी, इसे खेला डीप एक्स्ट्रा कवर पर। काफी बढ़िया फील्डिंग का मुजाहरा पेश करते हुए विक्रांत। अगला मुकाबला भी काफी तगड़ा होगा। लवजी के फौजी बनाम हॅलो मोहा चिवाडी। विनायकजी गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तो शिवम सिंह अगर यहाँ पर आए हैं तो उनसे मैं ज़रूर गुजारिश करना चाहूँगा कि वो इस मंच पर तशरीफ लाए। मैच की तरफ हम चलेंगे। वातावरण गर्म है, हाई वोल्टेज ड्रामा है, लेकिन इस हाई वोल्टेज ड्रामे में आखिरकार हीरो कौन होगा? क्या होंगे जोएली के बल्लेबाज या फिर होंगे कड़ाव के गेंदबाज? हाई वोल्टेज ड्रामा में फिलहाल हीरो बन चुके हैं बल्लेबाज। मिड विकेट बाउंड्री के बाहर सिक्सर लगाने के बाद महेंद्र धुले। ठोक दीजिए। मग यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. चेतन देशमुख आपका भी हम स्वागत करेंगे, लेकिन उसके बाद वार पे पलटवार। विकेट जाता हुआ आउट होने वाले खिलाड़ी जिन्होंने इससे पहली वाली गेंद के ऊपर सिक्सर लगाया था महेंद्र धुले, और बॉलर ने यह बताया इसे कहते हैं नहले पे दहला, इसे कहते हैं वार पे पलटवार, इसे कहते हैं एक्शन पे रिएक्शन, इसे कहते हैं तू शेर तो मैं सवा शेर। ठोक दीजिए। थँक्यू विजय. दरम्यान आपण पाहतोय आदरणीय विजयजी हजारे यांचं या मंचाच्या ठिकाणी आगमन झालंय. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. या आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचंय. अगदी ताफाच्या ताफा आज मैत्रीचा या ठिकाणी पाहायला मिळतंय. खरं म्हणायला गेलं तर एस पी ग्रुपच्या येण्याने एक नवचैतन्य या व्यासपीठावरती जरूर पाहायला मिळालंय. सागरभाई तवळे त्यांचा संपूर्ण ताफा या मंचावरती आपण पाहतोय. यस कमॉन. सहर्ष स्वागत. आणि ओळ्या पुन्हा एकदा कॉम्बॉक्स. मैच की तरफ हम चलेंगे जहां पर दूसरा ओवर समाप्त नहीं हुआ अब तक। एक गेंद अभी भी शेष है। रन बने हैं 17 रन, लेकिन विकेटें गई है, ये परेशानी है जोएली टीम के लिए। काफी खूबसूरत क्रिकेट रचनी ऑर्गेनाइज की जा चुकी है अजय दिखे साहब द्वारा अपने पिता के स्मरण में। अच्छी गेंद जड़ में डाली गई थी। गेंदबाज अंकितजी वैद्य यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. अंकितजी वैद्य सर. देखिए मेहमान ही इतने आ रहे हैं कि कमेंटेटर्स को भी ज़्यादा समय नहीं मिल रहा है। फिलहाल टोटल आ चुका है 69 का पीछा करते हुए 4 विकेटों के नुकसान पर 17 रन। संदीप बोराड़े कुछ नहीं कर सकते, मैं भी कुछ नहीं कर सकता, क्योंकि अजय दिघे साहब ने अपने जीवन में इतने दोस्त बनाए हैं। वो दोस्त, और बोराड़े साहब ने कहा 3 रातें, ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है, और वो पिक्चर आज फाइनल की रात हमें देखने का मौका मिल रहा है। फिलहाल गेंदे बची 18 रनों की जरूरत है। शुभम भोईर आपण त्वरित व्यासपीठाशी संपर्क साधा. प्रफुल्ल भोईर आपली वाट पाहत आहे. शुभम भोईर. 18 गेंदों में 52 रनों की जरूरत। नए ओवर की शुरुआत करेंगे कुशल गुराव। कुशल एक बेहतरीन ऑलराउंडर इन कड़ाव। आरपीएल में जिन्होंने कप्तानी की थी करजत की तरफ से, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ का सबसे बड़ा त्योहार, उसमें कप्तान का सम्मान प्राप्त हुआ था इस खिलाड़ी को। कुशल गुराव राइट आर्म ओवर द विकेट। निलेश पवाल यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. 1000 रुपए का इनाम है नीलेश पवाड़ी इनकी तरफ से विकेट हैट्रिक के लिए। और हमारे जो मेहमान बैठे हुए उनके द्वारा 3 लगातार सिक्सर के लिए 3000 का इनाम। सागर तवड़े साहब इनामों के बादशाह। लेकिन ये आया नहीं, ये गया सीधा पेविलियन। एक बेहतरीन कैच। मुझे लगा कि आया, लेकिन फील्डर उस गेंद के नीचे आए और उन्होंने कहा गया। बल्लेबाज सीधा पेविलियन।
कितना क्राउड आ चुका है, उस क्राउड को जो एंटरटेन कर रहे हैं कमेंटेटर, उनके लिए एक जबरदस्त बाएं हाथ के बल्लेबाज दहिवली के और इस टूर्नामेंट के मुख्य ऑर्गेनाइजर केतन बामणे, इनकी तरफ से तकरीबन 3,000 रुपए की इनामी राशि आई है हम कमेंटेटर बॉक्स के लिए। बुराड़े के पास उन्होंने वो राशि जमा की है। टीम का टोटल आ चुका है जोएली 17 पे खेल रही है। केतन बामणे, थैंक्स, आपने हमारी कला की कदर की। कला के कदरदान हो तो हमें भी मजा आता है। और ये ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम है, ये सीधा फील्डर के हाथों में जाएगा। लॉन्ग ऑफ के ऊपर एक आसान सा कैच, कुशल को मिलता हुआ एक और विकेट। अब बॉलर कुशल गुरव हैट्रिक के द्वार पर ठोक दी। कंप्लीट झाले आनंद। आनंद आपण पहले काही नाही ओवर करू की शकत। आखिरी गेंद के ऊपर कुशल गुरव ने विकेट निकाला था और जैसे अपने स्पेल का दूसरा ओवर करने आए, लगातार 2 विकेट उन्होंने निकाली, तो 1000 का इनाम है विकेट हैट्रिक के लिए। निलेश पवार यांच्याकडून ते दिनेश 1000 पवार रुपयाचं की कॅश तरफ प्राइज से आहे। वो इनाम कुशल गुरव ने पा लिया है। मंगेश पवाड़े इनकी तरफ से जो विकेट हैट्रिक हासिल की है कुशल गुरव ने, उनके लिए 1000 का इनाम। सौरभजी कौर साहेबांकडून मात्र पारितोषिक लागलं जातं। या बॉलवरती जर विकेट आली तर मात्र 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल। या बॉलवरती विकेट आली तर निश्चित तौर पर गेंदबाज तैयार। कुशल इस ओवर की तीसरी गेंद, सनसनी फैलाई है, रफ्तार है कुशल गुरव के पास, वेरिएशन है, लेकिन ये गेंद ऑफ स्टंप के बहुत लेग स्टंप के शायद बाहर जा चुकी है। व्हाइट बॉल का इशारा आ चुका है और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल जो 17 पे रुका हुआ था पहुंचता हुआ 18-69 का पीछा करना है। ओवर नंबर तीसरा चल रहा है। इस ओवर से पहले 18 गेंदे 52 की जरूरत थी। क्या गेंदबाजी हो रही है कुशल गुरव की। करसत तहसील का ये जेन्युइन ऑलराउंडर। अगला मुकाबला भी मजेदार होगा। एक खालापुर तहसील से आई हुई टीम, लवजी के फौजी अल्पेश 11 लवजी बनाम मोहा चिवाड़ी। रायगढ़ ओपन में नेरल विभाग में जो पहला खिलाड़ी खेला था अमोल चौहान, उनकी ये टीम श्री 11 मोहा चिवाड़ी। नरेंद्र कुमार शायद इनके फ्रेंचाइजी होंगे, लेकिन एक रन जरूर मिला है। कुशल गुरव ने क्या ओवर किया, मैच को यूटर्न देने वाला अब तक वो ओवर कर रहे हैं। एक जज्बा, एक जुनून, एक जोश, जिसमें रफ्तार है, जिसमें वेरिएशन है, जिसमें लाइन और लेंथ है, कसावट भरी गेंदबाजी जिसे हम कहते हैं, कंजूसी भरी गेंदबाजी क्रिकेट की परिभाषा में जिसे हम कहते हैं, वो गेंदबाजी हो रही है कुशल गुरव के गेंदबाजी में। जिसे कहते हैं 2 प्रकार की गेंदबाजी होती है, विकेट टेकिंग, यहाँ पर उन्होंने विकेट टेकिंग भी की है, और ना रन देने वाली यानी कि औसतन गेंदबाजी, लेकिन यह ऊंचा खेला है, लंबा खेला है। कब तक सहेंगे कुशल गुरव की परेशानी, उस परेशानी से निजात पाया बल्लेबाज प्रेम ने, और यह लंबा छक्का लगाया और इस छक्के के साथ टोटल पहुंचता हुआ 25। डीजे 44। मैं मिकी माउस और छोटा भीम से माफी मांगना चाहूंगा। ये गेंद शॉर्ट थर्ड मैन को चीरती हुई गेंद जा रही है, लेकिन सिंगल ही मिलेगा। तो 12 गेंदें बची है और रन बनाने 43। ठोक दीजिए मिकी।
दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय पुनश्च मैत्रीतलं एक नाव जरूर आपल्याला पाहायला मिळते. दिनेश दादा कडू यांचे मंचावरती आगमन झाले. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तो मैच की तरफ हम चलेंगे. 12 गेंदे और 43 रनों की जरूरत. क्या बल्लेबाज इस अनहोनी को होनी करेंगे? लक्ष्य भले ही चाहे बड़ा हो, लेकिन क्रिकेट है ये. व्हाइट बॉल का इशारा. 12 गेंदे अब 42 रनों की जरूरत. लक्ष्य चाहे भले ही बड़ा हो, लेकिन कोशिश छोड़नी नहीं चाहिए. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. हमेशा हम कहते हैं एवरीथिंग इज पॉसिबल. मैं कुछ कर सकता हूं, मुझे कुछ करके दिखाना है. यह जज्बा अगर आपके पास होना तो आप सब अचीव कर सकते हो. यह क्रॉस द लाइन खेलने की कोशिश. लगातार दूसरी वाइट बॉल. 41 रनों की जरूरत है अब आने वाली 12 गेंदों में. 12 गेंदे 41 रनों की जरूरत. अजय रविंद्र दिगे साहब की यह प्रतियोगिता अपने पिता के सम्मान में, अपने पिता की स्मृति को उजाला देने के लिए. कैलाशवासी रविंद्र किशन दिगे. मैंने कहा था इस टूर्नामेंट में क्या नहीं है, सब कुछ है. 8.5 फीट की चैंपियंस जो टीम होगी उसके लिए ट्रॉफी, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए एलईडी टीवी, बेस्ट बैटर बॉलर और फील्डर के लिए बाइसिकल. खूबसूरत ये क्रिकेट का कारवां. डॉट गेंद आती हुई यहाँ पर, लेकिन नॉन स्ट्राइकर एंड के बल्लेबाज ने कहा भाई तू रुक, तू खाली रुक, तू रन जरूर बनाएगा. ये कॉन्फिडेंस दिखाया नॉन स्ट्राइकर एंड के बल्लेबाज ने स्ट्राइकर एंड के बल्लेबाज प्रेम के लिए. और ये ऊंचा खेला है और जो कॉन्फिडेंस दिखाया था नॉन स्ट्राइकर एंड के बल्लेबाज ने, उस कॉन्फिडेंस को सही ठहराया प्रेम ने और दबंग बनकर यह सिक्सर लगाया. ठोक को जीतती है तो हमारे मेहमान समाज सेवक, ना कोई ओहदा ना कोई पद राजनीतिक दल का. सागर तवले इनकी तरफ से 5,000 का इनाम. गेंद हवा में कैच होने की संभावना. इसे कहते हैं एक तेरी तो एक मेरी. ठोक दीजिए. इनामों के बादशाह उन्होंने जो इनाम लगाया, जोएली टीम अगर जीतती है तो 5,000. वहीं दूसरी तरफ जो कड़ाव के फ्रेंचाइजी है मंगेश पवाड़ी और नीलेश पवाड़ी, इनकी तरफ से अगर कड़ाव टीम जीतती है तो भी 5,000 का इनाम. देखिए क्या इनाम लगाए जा रहे हैं. मैच एक पारंपरिक प्रतिद्वंदियों के बीच जैसा होता है वैसा होने जा रहा है. दोनों तरफ से पैसों की बारिश हो रही है, लेकिन आखिरकार जीतेगा कौन ये तो अंतिम गेंद के बाद ही पता चलेगा. दरम्यान ये आपण व्हाइट बॉल पाहतोय का इशारा. मंचावरती व्यक्तिमत्व अर्थातच क्रिकेटची एक ओढ असलेला उद्योजक जगतातलं नाव विजयजी हजारे सुद्धा उपस्थित आहेत. अगदी त्यांना सुद्धा माहिती आहे की क्रिकेट काय चीज है. हाँ बोराडे साहब, इनकी इनिंग्स मैंने कई इनिंग्स देखी है और ये विकेट जाता हुआ यहाँ पर. विकेट 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 और इन विकेटों ने परेशान किया है 69 का पीछा करते हुए टीम जोएली को. डीजे उद्योजक जगतातलं आणखी एक नाव, फार मोठं व्यक्तिमत्व अंकितजी वैद्य या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत.
8 गेंदे 34 रनों की जरूरत, 8 विकेटें जा चुकी है टीम जोएल की। अब ये नीचे क्रम के बल्लेबाज खेल रहे हैं और निचले क्रम के जब बल्लेबाज खेलते हैं तो उम्मीद थोड़ी कम रहती है, लेकिन आजकल टेनिस बॉल इतना प्रोग्रेस हो चुका है कि 11वां खिलाड़ी भी आकर सिक्सर लगा सकता है, मैच में घुमाव आ सकता है। कई रिकॉर्ड है मेरे पास टेनिस बॉल क्रिकेट के। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, 6 गेंदे। अब इस ओवर की समाप्ति अगर हुई है तो 6 गेंदे 34 रनों की जरूरत। डीजे देखिए इस टूर्नामेंट में सब कुछ खुश है। धन्यवाद डीजे। सब खुश हैं यहाँ पर और हम कमेंटेटर्स तो काफ़ी खुश हैं क्योंकि इससे पहले केतन मामले ने 3000 का इनाम कमेंटेटर ग्रुप के लिए दिया है, कमेंटेटर बॉक्स के लिए दिया है। उसे और ज़्यादा खुश किया हमारे प्रफुल्ल भोईर ने, जिन्होंने 4000 रुपये कमेंट्री बॉक्स में दिए हैं। कमेंट्री बॉक्स के लिए, हम कमेंटेटर्स के लिए। प्रफुल्ल जी आपका मैं दिल से शुक्रगुजार हूँ। इसी तरह हमारी हौसला अफजाई करते रहिए। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है। आखिरी ओवर शेष है, 6 गेंदे और 34 रनों की जरूरत। 6 गेंदे 34 रनों की जरूरत। छह गेंदे 34 रनों की जरूरत। राइट आर्म ओवर द विकेट, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश। 1 रन जरूर मिलेगा लेकिन अब इक्का दुक्का से काम चलने वाला नहीं है, चौके छक्के लगाना लाजमी। 5 गेंदे अब 33 रनों की जरूरत। ये आखिरी ओवर है इस मैच का, 5 गेंदे बची है। 5 गेंदे 33। चार गेंदे अब 32 रन। 8 के औसत से रन बनाने हैं प्रति गेंद। मुश्किल है, क्रिकेट है, लेकिन 2-4 अगर वाइड के पंजे या नो बॉल के सिक्सर आए तो रन बन सकते हैं, लेकिन गेंदबाज शायद ऐसी गलती नहीं करेंगे। एक और विकेट, विकेट नंबर 9। इस श्रृंखला में कोई टीम साहिल ऑल आउट हुई है क्या? एक हुई है, तो शायद क्या दूसरी बनेगी जोएली टीम या अपना ऑल आउट बचाएगी। 9 विकेटें गई है उनकी, आखिरी जोड़ी मैदान पर है। अब देखना ये होगा, टारगेट तो उनके कोसों दूर है, लेकिन ये अपने ये टीम ऑल आउट बचाती है या फिर इस श्रृंखला की दूसरी टीम बनती है जो ऑल आउट होगी। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर अगला मैच भी काफ़ी मज़ेदार होगा। मोहा चिवाड़ी सीनियर खिलाड़ी जो कप्तान है इस टीम के, अमोल चौहान, उनके अगेंस्ट सप्रेम की फौज खड़ी होगी। लव जी के फौजी होगी अल्पेश 11 लव जी। लेकिन ये गेंद और इसी के साथ विकेट नंबर 10वां इस प्रतियोगिता में दूसरी टीम बनी है जोएली जो ऑल आउट हुई है। लेकिन फिलहाल हम प्लेयर ऑफ द मैच की तरफ चलेंगे। तो जो पवाड़ी साहब ने इनाम लगाए हैं, वो इनाम यहाँ पर लेकर आए, क्योंकि 5000 टीम जीतने पर थे। कुशल गुरव के लिए भी 2000 थे, जो विकेट हैट्रिक पैक करके वो 1000 आपने बोले थे वो थे।